चौथ्या पाचव्या एपिसोडमध्ये लोकांना समजेल की का याला करावासा वाटला असेल हा रोल. प्रेक्षकांना या मालिकेचे एपिसोड्स बघावेसे वाटतील. उद्या कधी येतोय आणि कधी मला कळते पुढची गोष्ट अशी उत्सुकता वाटेल का, कारण ती उत्सुकता आम्हाला वाटते जेव्हा आम्ही सीन्स वाचतोय. काम करण्याची भूक असते ना, ती घ्यावीशी वाटते नेहमी. सो ते तिच्याकडून शिकण्यासारखं आहे की ती खूप पॅशनेट आहे की नवीन सीन आला की ती फार त्याच्यात. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनलमध्ये. आज आपल्याबरोबर गप्पांसाठी जुडले आहे सन मराठीवरती लवकरच एक नवीन मालिका घेऊन सौभाग्यवती वृंदा मोहनचे लीड. कसे आहात? एकदम छान, एकदम मजेत. खूप सस्पेन्स भरला आहे, थ्रिल आहे. आम्ही प्रोमो तिन्ही बघितले, तिन्हीमध्येही सस्पेन्स आहे आणि तिन्हीमध्ये तुमचा चेहरा नाही दाखवला. तर काय म्हणायचं आहे तुमच्या कॅरेक्टर पात्राबद्दल? मोहन खूप खरा आहे, खूप प्रामाणिक आहे, इनोसंट आहे. त्याच्या बायकोवर तसं जीवापाड प्रेम आहे. साध्या छोट्या गावातला तो आहे, हुशार आहे. खूप काही करिअरमध्ये करायचं आहे, बायको पोरासाठी, उद्या पोरगं होईल त्यासाठी काहीतरी ठेवायचं आहे, असा महत्वाकांक्षी आहे. फक्त आता मजा अशी आहे की वृंदाच्या नजरेतून दिसणारा हा मोहन आहे. ओके. हा, कारण मोहन आता बेपत्ता आहे, त्याला ती शोधते. सो तिच्या आठवणीतला, तिच्या नजरेतून प्रेक्षकांना जो मोहन दिसणार आहे तो हा मोहन आहे. आणि खरा मोहन प्रेक्षकांच्या समोर तेव्हा येईल जेव्हा तिला तो सापडेल, जेव्हा तिचा शोध संपेल. सो अशी ती मजा आहे. राईट. आणि तुम्ही आता जेवढं सांगितलं त्यातून अजून सस्पेन्स क्रिएट झाला आहे की कशा प्रकारे ही स्टोरी पुढे जाईल आणि कशा प्रकारे प्रेक्षकांकडे पोहोचेल. पण तुम्ही जेव्हा तुमच्या दृष्टीने ही स्टोरी बघितली किंवा स्क्रिप्ट बघितली तेव्हा तुमच्या डोक्यात फर्स्ट थॉट काय आला होता? मजा आली होती मला, कारण मी वर्षभर एका चांगल्या प्रोजेक्टसाठी थांबलो होतो की ज्यात चांगला इन द सेन्स माझ्यासाठी चॅलेंजिंग असेल ॲक्टर म्हणून करायला. आणि तसा हा रोल आहे. आता अजून काही सरप्राईजेस असणार आहेत लोकांसाठी जे चौथ्या पाचव्या एपिसोडमध्ये लोकांना दिसतील. आणि तेव्हा हे जस्टिफाय होईल की मी का चूज केला हा रोल. कुठल्याही ॲक्टरला करावासा वाटेल असा हा रोल आहे. आणि ते चौथ्या पाचव्या एपिसोडमध्ये लोकांना समजेल की का याला करावासा वाटला असेल हा रोल. इतका स्पेशल हा रोल आहे. आणि मजा आली मला जेव्हा मी गोष्ट ऐकली. गमतीचा भाग हा आहे की आम्हाला जनरली आम्ही मालिका करतो तेव्हा एक गोष्ट माहिती असते, म्हणजे ॲटलिस्ट एक स्टार्ट पॉईंट, मिड पॉईंट आणि एंड पॉईंट माहीत असतो. मग मध्ये आपण TRP नुसार कमी जास्त होतं त्याच्यात. बट ही गोष्टच आम्हाला पूर्ण माहित नाही कलाकारांना. म्हणजे प्रेक्षकांना फक्त सांगायचं म्हणून नाही, पण खरंच आम्हाला सुद्धा जितकं आम्ही आता शूट करणार आहोत जेवढं गरजेचं आहे तेवढीच गोष्ट आम्हाला सांगितली गेली. आणि मला वाटतं आमच्यासाठी सुद्धा हा सस्पेन्स आहे की पुढे काय होणार आहे. पुढे काय होणार आहे. आणि तेच प्रेक्षक पण खूप उत्सुकतेने वेट करतायत की मालिका कधी येणार, कधी आम्ही पाहणार, कारण की एवढं सस्पेन्स वगैरे आहे. पण नक्की जॉनरा काय आहे? कारण की आज सस्पेन्स दिसतोय, थ्रिल दिसतोय, हॉरर पण कुठे ना कुठे अशी फिलिंग येते. तर जॉनरा काय आहे नक्की? सस्पेन्स थ्रिलर आहे हा. म्हणजे मला वाटतं आपल्या यंगस्टर्ससाठी खूप मस्त शो असणार आहे. कारण आपण OTTवर अनेक क्राईम सिरीज, ड्रामा, थ्रिलर्स आपण बिंज वॉच करतो की आता पुढे काय होणार आहे. आपण न थांबता बॅक टू बॅक एपिसोड्स बघतो. आणि तसेच प्रेक्षकांना या मालिकेचे एपिसोड्स बघावेसे वाटतील. उद्या कधी येतोय आणि कधी मला कळते पुढची गोष्ट अशी उत्सुकता वाटेल का, कारण ती उत्सुकता आम्हाला वाटते जेव्हा आम्ही सीन्स वाचतोय की पुढच्या सीनमध्ये काय होणार आहे. युजली आपण डेली सोपमध्ये प्रेडिक्ट करू शकतो की आता असं होईल उद्या किंवा तसं होईल, पण या सिरियलमध्ये तसं प्रेडिक्ट नाही करता येणार. आणि ते थ्रिल तुम्हाला एका डेली सोपमधनं अनुभवायला घरच्या घरी बसून मिळणार आहे. सो मला वाटतं प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असणार आहे. राईट. आणि जसं तुम्ही बोललात की वेगळी आहे, खूप वेगळी. आणि मी फर्स्ट टाइमच अशी सिरियल मालिका बघते जी तुम्ही लोक घेऊन येत आहे, आणि ते पण सन मराठीवरती. तर तो अनुभव कसा होता तुमचा सन मराठी बरोबर काम करण्याचा आणि अशी एक युनिक स्टोरी करण्याचा? मला वाटतं आय एम ब्लेस्ड. सन मराठी सोबत माझं हे दुसरं प्रोजेक्ट आहे. आणि सन मराठीसारखा एखादा चॅनल जेव्हा तुमच्यावर दुसऱ्यांदा विश्वास ठेवतो तेव्हा मला वाटतं एक आर्टिस्ट म्हणून आपली जबाबदारी वाढते. बिकॉज तुम्ही जर 100% आधी देत असाल तर इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्हाला आता 200% दिलं पाहिजे तुमच्याकडनं, कारण त्या चॅनलने तुमच्यावर थोडा विश्वास ठेवला आहे. आणि त्या विश्वासाला आपण पात्र ठरणं एक कलाकार म्हणून आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. सो माझ्यासाठी हे जबाबदारीचं काम आहे. आणि तितकाच मला आनंदही होतोय की मी पुन्हा सनसोबत काम करते. राईट. आणि जेव्हा तुम्ही हो म्हणलात तर तुम्ही ऑडिशन दिलं होतं किंवा तुम्हाला कॉल आला होता? मी ऑडिशन दिलं होतं, मला कॉल आला होता आणि मी ऑडिशन पाठवली होती. आणि त्यानंतर एक साधारण महिनाभर गॅप गेला कारण माझे शोज चालू होते. माझी 2 नाटकं सुरू असल्यामुळे त्यांना थोडंसं हे होतं की डेट्सचं कसं मॅनेज होईल, कारण प्रयोग आहेत, मग शूटिंग असणार आहे. बट ते शेवटी योग असतात, आपलं नशीब असतं आणि काही गोष्टी जुळून याव्या लागतात, तसं जुळून आलं हे सगळं. राईट. सो काय अशी एक गोष्ट आहे जी प्रेक्षकांनी शिकायला हवी, घ्यावी हवी, ती काय असेल, टेक अवे काय असणार? मला वाटतं
कधी कधी आपण मनोरंजनाकडे फक्त निखळ मनोरंजन म्हणून बघावं. प्रत्येक मनोरंजनाचं माध्यम हे तुम्हाला काहीतरी शिकवेलच असं नाही, पण तुम्हाला एक अनुभव देईल, एक थ्रिल तुम्हाला अनुभवायला मिळेल. जसं तुम्ही एखाद्या अम्युजमेंट पार्कला जाता आणि एखाद्या राईड मध्ये बसता, तेव्हा तिकडे तुम्हाला काही शिकायला मिळत नाही. Right. तुम्ही तो आनंद घेऊन घरी जाता की ती जेव्हा खाली जातं तेव्हा येणारा पोटात गोळा, ते वर चढतं तेव्हा तुम्हाला अंगावर येणारा काटा, हे थ्रिल अनुभवायला मिळणं हे सुद्धा मनोरंजन माध्यमाचं काम आहे. Right. आणि ते तुम्हाला 100% या मालिकेतून करता येईल असं मला सांगावं असं वाटतं. राईट. आणि स्वाती बरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स तो कसा होता तुमचा? मला नेहमी माझ्यापेक्षा वयाने लहान कोणाबरोबर काम करत असलो तर मला त्यांच्याकडून त्यांचं पॅशन आणि जी काम करण्याची भूक असते ना ती घ्यावीशी वाटते नेहमी. सो ते तिच्याकडून शिकण्यासारखं आहे की ती खूप पॅशनेट आहे, की नवीन सीन आला की ती फार त्याच्यात घुसते आणि फार ते वाचायचा प्रयत्न करते की कसं करता येईल, कसं अप्रोच करू. आणि मला वाटतं त्याच्यामुळे मी पण एनर्जेटिक राहतो तिच्यामुळे. आणि खरं तर आम्ही आधी एकमेकांना अजिबात ओळखत नव्हतो, पण या मालिकेच्या निमित्ताने आमची मैत्री झाली आणि 4-5 दिवसातच आमचं छान बॉन्डिंग झालंय. मला वाटतं ती बॉन्डिंग प्रेक्षकांनाही वृंदा मोहन म्हणून बघताना त्याची मजा येईल. राईट. आणि आम्ही पण खूप एक्सायटेड आहे, बघू पुढे काय होणार आहे जेव्हा पण रिलीज होईल, जेव्हा येईल पडद्यावरती. लास्टली फॅन्सला काय मेसेज देतात? 6 जुलैपासून रात्री 9:15 वाजता आपल्या लाडक्या सन मराठीवर सौभाग्यवती वृंदा मोहन ही मालिका तुमच्या भेटीला येते. प्रचंड काय काय गमती जमती असणार आहेत मालिकेत. तुम्हाला रात्री झोपू देणार नाही अशी मालिका आहे. त्यामुळे नक्की मालिका बघा आणि तुमची चांगली वाईट सगळी मतं आम्हाला सोशल मीडियाच्या मार्फत कळवा. आम्ही तुमची वाट बघतो. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी संग्राम समेळ. तुम्ही मला पाहताय टेलीचक्क रिजनलवर. धन्यवाद.